एक 10 दिवसापूर्वी तुमच्याच चॅनलवर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पार्लमेंटमध्ये ऑफिस देण्यात आलं तेव्हाही तुम्ही बघितलं काय होतं। जर ह्या देशामध्ये संसदेमध्येही लोकांना आजही वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे आदरणीय पवार साहेबांचंच आहे, हेच जर पार्लमेंटमध्ये होत असेल तर तुम्ही विचार करा, मायबाप सामान्य माणसाला कन्फ्युजन होत नाही। हे दुर्दैव आहे की जे आधीचं चिन्ह जे आदरणीय पवार साहेबांचंच होतं ते अदृश्य शक्तीने चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांकडून काढून घेतलं आणि तुतारी वाजवणारा माणूस हे नवीन चिन्ह आम्हाला देण्यात आलं। तुतारी वाजवणारा माणूस निवडणुकीच्या आधी होईल असं वाटतं तुम्हाला? आमची अपेक्षा आहे की आमच्यावर अन्याय होऊ नये। आता तुम्ही तुतारी आणि पिपाणी बघितलं, आमचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस। त्यानंतर पिपाणी साताऱ्याला दिली, किती सीट मतं घेतली, कारण का त्या फॉर्म मध्ये बाहेर तुतारी लिहिलं होतं, तिथे ते चिन्ह होतं, जे चुकीचं आहे ना। आमच्यावर अन्याय आहे का? सशक्त लोकशाहीमध्ये पारदर्शकपणे संविधानाप्रमाणे हा देश चालला पाहिजे, पण आमच्यावर सातत्याने अदृश्य शक्ती अन्याय करते। मग दिंडोरीची सीट असेल, बारामती, जिथे जिथे आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढला, आमच्या विरोधात ती पिपाणी हे चिन्ह ते देत होतं। आमचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे। ताई, धारावीमध्ये तणाव पाहायला मिळतोय, सुरू आहेत अनेक ठिकाणी। एक मिनिट तुम्हाला विचारायचं अजून नाही, थांबा एक मिनिट, हे केस बद्दल विचारताय? धारावीचाच प्रश्न आहे। धारावीमध्ये तणाव निर्माण झालाय, महानगरपालिकेच्या गाडीवरती दगडफेक करण्यात आली, त्याचबरोबर मशीदचं काही अतिक्रमण होतं ते काढण्यासाठी अधिकारी गेले होते।